पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे माझा प्रिय आदर मित्रांनो प्रिय बंधूंनो भगिनींनो लहान लेकरांनो प्रियानो स्वर्गामध्ये एक मोठा निर्णय झाला हालेलुया जगाच्या प्राणाच्या समुद्रामध्ये Praise the Lord. Hallelujah. Redemptoris Mater नावाचा जे apostolic letter आहे Hallelujah. तिथे हे वाक्य लिहून ठेवलेलं आहे In the fulfillment of time. Praise the Lord. वेळ पूर्ण झाला तेव्हा कन्यापासून बाळ येशू जन्माला आला Hallelujah. या वाक्याचं स्पष्टीकरणाबद्दल लिहिलेलं आहे वेळ पूर्ण होण्याचा वेळ फुलण्याचा जे वेळ आहे Hallelujah. Praise the Lord. ही गोष्ट माता मरियाच्या संबंधामध्ये पूर्ण झाली Hallelujah. धन्यवाद येशू. माता मरिया जेव्हा जन्माला आली तेव्हा त्या क्षणापासून शैतानाचे राज्य हारायला चालू झाले. तुम्हाला जसे माहिती आहे वेळापत्रकामध्ये मोठा सण चालू आहे. Praise the Lord. अनेक वर्षापूर्वी वेळापत्रक देवळामध्ये एका सणामध्ये तिकडच्या 3 लेयर मध्ये असलेले स्टेज आहे Hallelujah. त्या स्टेज मध्ये माता मरियाच्या जीवनाचे एक नाटक त्यांनी बसवलं. ते साधा नाटक नाहीये ते हिस्ट्रीचा भाग आहे Hallelujah. त्या नाटकामध्ये दाखवलेली गोष्ट अशी आहे की शैतान वरती हल्ला करत आहे Hallelujah. Hallelujah. देवदूत एका बाजूने आहे स्वर्गाचा अनुभव वेगळ्या प्रकारे चालू आहे Hallelujah. यांच्या मध्ये माता मरिया छोटी मुलगी म्हणून गावातून निघून जात आहे Praise the Lord. गावातून माता मरिया जसे येत आहे पाणी घ्यायला वर जाण्याचा वेळ गावातील स्त्रिया तिच्या मागे लागत आहे तिला चिडवत आहे तिला त्रास देत आहे Hallelujah. शैतानी आत्मा तेव्हा ही गोष्ट करणारे जे लोक आहेत त्यांच्या मागे लागून त्यांना प्रेरणा देत आहे त्रास दे प्रोत्साहन देत आहे Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. आपल्या घरी जे आनंदाचं वातावरण तयार होत आहे कोणतरी मागे लागताय त्रास देऊनच बसताय Hallelujah. या गोष्टी जेव्हा चालू आहे तेव्हा ही घटना तसेच चालू आहे Hallelujah. Hallelujah. माता मरियाचा मागे शैतानी प्रेरणेने चालणाऱ्या मुली स्त्रिया तिला पाडत आहे हसत आहे मजाक करत आहे शेवट पाडत आहे पाडल्यावर अजून त्रास देत आहे Hallelujah. तरी देवदूत माता मरियाला सांभाळून देत आहे माता मरियाच्या बाजूने उभे राहत आहे तिला उचलून घ्यायला मदत करत आहे Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. प्रियानो या सर्व त्रासातून गेलेल्या माता मरिया आज जगाच्या तारणाऱ्याची आई झाली आहे Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. आज सकाळी लवकर एका चर्चमध्ये मिसाला आलेल्या आई वडील कब्रस्थानामध्ये उभे राहून त्यांच्या लहान बाळाला पुरलेलं आहे तिकडे उभे राहून मला फोन केला मला हॅपी फीस्ट बोलले त्यानंतर नवऱ्याने मला बोलले फादर बाळाच्या मम्मी बरोबर 2 शब्द बोला हालेलुया बाळ हरवलेली मम्मी बाळ मरून 3 वर्ष झालेला आहे हालेलुया पप्पाने सांगितलं फादर हिच्या बरोबर 2 शब्द बोला हालेलुया प्रिया मी
त्या मम्मी बरोबर बोललो. मी तिला सांगितलं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 19 अध्यायामध्ये 27 वचनामध्ये सांगितलेलं आहे की पहा तुझी आई. त्याचा अगोदर सांगितलेला आहे हा पहा तुझा मुलगा. हालेलुया. 19:27 म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्यांना म्हटले, पहा ही तुझी आई. ही तुझी आई. हालेलुया. मी त्या मम्मीला सांगितलं त्याची खरी मम्मी येशूला दिलेली मम्मी आहे. हालेलुया. आणि तुमचा मुलगा खरी आई जवळ आता आलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्या बहिणीला सांगितलं तुझ्या बाळाला परत एकदा ज्याने दिलं त्याच्या हातामध्ये. हालेलुया. खरी आईच्या हातामध्ये सोपवा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. नंतर ते लोकांची बोलले. लोकांनी सांगितलं की फादर बरोबर अर्धा मिनिट बोलले. आमच्याकडे आनंदाने भरले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या देवाचे वचन हृदयातील दुःख दूर करणार. आपली आई माता मरिया दुःख सहन केलेली आई आहे. मग तिच्या सानिध्यामध्ये जे कोणी जात आहे त्याचं दुःख दूर होत आहे. मी सुरुवातीला तुम्हाला बोललो 2 वाक्य आपण घेऊया. पहिले वाक्य आहे आपण पाहिलेले जेनेसिस 3:15. हालेलुया. आपण ते वाचलो. हालेलुया. दुसरं वाक्य आहे लूक chapter 1 verse 28. Praise the Lord. लूक शुभवर्तमान पहिल्या अध्यायातील 28 वचन. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. हालेलुया. कृपेने भरलेले. हालेलुया. कृपेने भरलेली आई. हालेलुया. हे जन्माचा अनुभव आहे. जन्मापासूनची गोष्ट आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. ह्युमन मध्ये या गोष्टी बद्दल लिहिलेलं आहे की एक ग्रेस, एक कृपा जे नंतर जन्माला येणारा येशू पासून मरियेच्या जन्माच्या क्षणामध्ये मरियेला मिळाली. हालेलुया. आगाऊ अनुभव मिळाले येशूच्या जन्माचा आणि मरिया पवित्र आत्म्याने भरली. तिचा जन्म निष्पापी जन्म झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण पवित्र आईचा दाग असलेल्या लेकरं आहोत. प्रेज द लॉर्ड. तिच्यामध्ये दाग नाही, सुरकुती नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मानव राशीचा हे अभिमान आहे. माझं नाव ज्योती आहे. फादर बेनी यांच्या प्रार्थनेमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आणि सिस्टरांच्या आशीर्वादामुळे जीवन जगत आहे. एप्रिलमध्ये मी रिट्रीटला आली तेव्हा फादर बेनींनी सांगितलं की एका व्यक्तीला येशू चष्माशिवाय वाचण्यासाठी आशीर्वाद देत आहे. तेव्हा तो आशीर्वाद मी स्वीकारला आणि मला चष्म्याशिवाय म्हणजे चष्मा घातल्याशिवाय असं दिसत आहे पण मला वाचायला अजिबात जमत नव्हतं. आता मी चष्म्याशिवाय वाचू शकते म्हणून मी देवाला धन्यवाद देते. तशीच माझी दुसरी साक्ष म्हणजे आश्रममध्ये रिट्रीटला यायचं असेल तर मला विचार केल्यावर लगेच मला खूप मी घाबरत आहे आणि काय काय होत आहे. मला मे महिन्यामध्ये रिट्रीटला यायचं होतं पण मी खूप घाबरले आणि आले नाही. आता मला परत जूनमध्ये यायचं होतं तर
मला मे महिन्यामध्ये MC सुरू झाले आणि थोडे दिवस थांबले आणि लगेच म्हणजे ट्रीटला यायच्या अगोदर परत सुरू झाले. तर मी फादरांना पण केला की फादर मला या महिन्यात परत MC सुरू झाले सर. तर फादरांनी आशीर्वाद दिला. तेव्हा 2 दिवस थोडासा रक्तस्राव झाला आणि बंद झाला. तर आता जेव्हा मी प्रवास करत असताना मला रक्तस्राव झाला नाही आणि आताही झाला नाही, म्हणून धन्यवाद देते. मी फादर बेनी यांचे आभार मानते, अमला सिस्टर यांचे आभार मानते आणि देवाला धन्यवाद देते. थँक्यू जीसस प्रेज गॉड. प्रभू तुम्हा बरोबर असो. गुडघे टेकायला जमत नव्हता, गुडघ्याच्या भागामध्ये सुजन असायचा. असे गुडघ्याचा तक्रार असलेल्या व्यक्तीला प्रभू येशूने आता बरे केलेला आहे. हृदयाच्या संबंधातील विकार असलेले कोणाला तरी पवित्र आत्म्याने आता स्पर्श केलेला आहे. तोंडामधून कधी कधी खोकल्यामुळे असेल, इतर परिस्थितीमध्ये असेल, तोंडामधून बाहेर रक्त पडत आहे असे त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आपला स्पर्श करत आहे. जबरदस्त सर्दी येत आहे, शिंग येत आहे, डोकं दुखत आहे, असे त्रासातून जाणाऱ्यांना प्रभू स्पर्श करत आहे. असे कोणतरी आहे ज्यांना कपडे घालायला, अंघोळ करायला सुद्धा जमत नाही, एवढे आताचा हालचाल पाहिजे तसे होत नाही, असे कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. एक व्यक्ती जबरदस्त रडत बसलेला आहे. न रडलेले एक दिवस अलीकडच्या काळामध्ये त्याच्या जीवनामध्ये आलेले नसेल. तुमच्या त्या सगळ्या त्रास परमेश्वर पाहत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.